नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा, आपल्या कोल्यांचा सण। आणि या सणाची वाट आपले कोळी बांधव असतात ना, ते वर्षभर बघत असतात। आणि या सणाचं थोडक्यात महत्त्व सांगायचं झालं तुम्हाला तर आपले कोळी बांधव असतात ना, ते वर्षभर समुद्रामध्ये जीवपणाला लावून मासेमारी करत असतात। आणि त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये वादळ वारा होतो आणि तोच वादळ वारा शांत करण्यासाठी या दिवसाला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या सोन्यासारख्या दिवसाला आपले कोळी बांधव या दर्याराजाला मानाचा नारळ अर्पण करत असतात। आणि त्या समुद्र देवताला एक प्रार्थना करतात की हे समुद्र देवा, हे तुझ्यामध्ये जे वादळ आहे ते जरा शांत कर आणि आम्हाला आता मासेमारी करायला परवानगी दे। तर चला मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ते म्हणजे नवीन व्हिडिओ। श्रीवर्धन तालुक्यातील भरटखोल या छोट्याशा गावामध्ये आलोय। गाव छोटंसं आहे पण खूप प्रेमळ लोक आहेत इकडची। आणि या गावातल्या बोटी आहेत ना, त्या अजूनपर्यंत वरती आहेत। नारळी पौर्णिमा झाली नाही, पाणी शांत झाला की त्यानंतर या बोटी सर्व मासेमारीसाठी रवाना होतील। तर चला, आता मंदिराजवळ काय तयारी चालू आहे ना, ती मी तुम्हाला दाखवतो। आणि तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असाल नारळी पौर्णिमेचे, पण आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कोकणातील नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ती मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो। आणि मित्रांनो, आता आलोय ते म्हणजे श्री पिंपलादेवी मंदिराजवळ भरटखोल गावातला हा मंदिर आहे। आणि आपल्या सोबत आहे तो म्हणजे आपला मित्र। काय मित्र, नाव काय तुझं? भावेश आहे। आणि आल्यापासून भावेश आपल्या सोबत आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद भावेश तुझं। आणि आपल्याला सर्व मंदिरं वगैरे म्हणजे समजावून सांगत असते सर्व गोष्टी। आणि अजून एक आपला मित्र येतोय, तो दाखवतो नंतर। आणि आता खालू बाजा वाजलाय मित्रांनो बघा। आणि हा आहे तो म्हणजे मानाचा नारळ। आणि मानाचा नारळ फोडताना दिसतायत तुम्हाला, हे बघा मित्रांनो। आणि मंडळी, आता पोचलोय ते म्हणजे आपण गावच्या चौकावर, म्हणजे याला होम बोलतात। आणि ते आता गोल रिंगण करून सगळे बायका मुली कशा डान्स करतात बघा। आता काही जण डान्स करतात तर काही जण लेझिम खेळतात। नाचा नाचा। आणि या बाजूला खालू बाजा वाजताना दिसतोय तुम्हाला मित्रांनो, हा बघा।
हेलकोट हेलकोट मल्हारदेवाचा एकविरायचा गणपती बाप्पा। आज तुमच्या भरटखोल गावात हा सोन्यासारखा सण आहे, तर कसा वाटतं आजच्या सणाबद्दल काय सांगाल तुम्ही? भरटखोल गावामध्ये पहिल्यापासून अगदी पूर्वीपासून हा नारळी पौर्णिमेचा सण कोळी समाजामध्ये आनंदात उत्साहात दरवर्षी पार पडला जातो। दर्या राजाला नमस्कार करण्यासाठी, दर्याला शांत करण्यासाठी, आमची ओटी भरण्यासाठी दरवर्षी पूर्ण गावातून छोटे मोठे लहान थोर वृद्ध आबाल। आणि मी पहिल्यांदा ना तुमच्या गावात आलोय या उत्सवाला, तर मला खूप मजा आली। म्हणजे पारंपरिक नृत्य वगैरे आपल्याला बघायला भेटते। म्हणजे हल्लीच्या जगामध्ये खालूबाजा म्हणजे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि तो तुमच्या गावात मला बघायला भेटलाय। त्या खालूबाजाबद्दल काय सांगाल? म्हणजे खालूबाजामध्ये पहिल्यापासून ह्या गावामध्ये खालूबाजाचीच प्रथा होती। आता थोडंसं मॉडर्न जग आलंय म्हणून ते बेंजो कॅशो डीजे आलंय, परंतु ह्या गावामध्ये लग्न सरे असू दे, कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, कोणतेही कार्यक्रम असू दे, खालूबाजाशिवाय कार्यक्रम तो पूर्ण जातच नाही। अष्टमीला तर तुम्ही या सोडेकर, तुमचं आम्ही नाव भरपूर ऐकलंय। आपला उले शेठच्या लग्नाचं तुम्ही सर्व शूटआउट केलेलं आहे आणि तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय। आमच्या भरटखोल गावाचंही नाव ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कळू दे, एवढीच आमची तुमच्याकडे विनंती आहे। धन्यवाद धन्यवाद। जवळ माझं नाव गोविंद बालू खोपटकर, माजी अध्यक्ष भरटखोल। सोडेकर सर, आपण आमच्या उत्सवामध्ये सहभागी झालात त्याबद्दल अखंड भरटखोल कोळी समाजाच्या वतीने मी आपले स्वागत करीत आहे। आणि असेच आपण आमच्या उत्सवामध्ये अनेक सामाजिक उत्सव असतात, त्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आम्हाला कृत्य कराल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। जर याच्या पुढे पण तुमच्या गावात कोणता कार्यक्रम असेल तर मला आवर्जून बोलवा, मला खूप आनंद होईल तुमच्या गावामध्ये येण्यासाठी। नक्की सर, धन्यवाद। थँक्यू। आणि मानाचा नारळ आहे ना, तो 3 ते 4 तास गावामध्ये फिरवला आणि गावातल्या आता सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्ग आहे ना, तो जमलाय तो म्हणजे किनाऱ्यावर आणि पाण्याला ओटी लागली आता। आणि हे बघा सर्व लोक इथे जमलीत आणि पंचमंडळी पण इथे जमलेली आहेत। आणि इकडे मुली पण बघा छान छान साड्या म्हणजे आपला पारंपरिक कोली कॉस्ट्यूम घालून मस्तपैकी सजून धजून नाचायला रेडी आहेत, म्हणजे नाचून झालेले आहेत। आणि आता नारळ येईल आपला आणि बंदरावर पोहोचल्यानंतर सुद्धा महिला किती आनंदाने नाचतात बघा, म्हणजे लेझिम वगैरे खेळतात, आपलं पारंपरिक नृत्य करताना दिसतात तुम्हाला। म्हणजे गावभर नारळ फिरवताना नाचलेच, पण आता जेव्हा किनाऱ्यावर आला ना नारळ तरी सुद्धा नाचायचं सोडत नाही।
जवळचे आदरणीय उपस्थितीमध्ये ज्यांना रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झालेला असे अण्णा यांच्या प्रमुख उपस्थित सुखानंद स्वामी महाराज आणि या गावातील सन्माननीय अध्यक्ष श्री संतोषजी वाघे तसेच उपाध्यक्ष वासुदेवजी तांडेल, माजी अध्यक्ष गोविंदजी खोपटकर, आदरणीय आमचे माजी अध्यक्ष रामचंद्रजी पावशे, तसेच सर्व पंच कमिटी माजी उपाध्यक्ष कृष्णाजी चोगले, आमचे तंटमुक्त अध्यक्ष मंदाजी चोगले LK, तसेच सर्व पंचमंडळ त्याच्या आमच्या गावातील आदरणीय माजी सरपंच दिनेशजी चोगले, तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थ ज्या माणसांसाठी आज आपण इथे जमलेले आहोत ते म्हणजे खास एक विशेष की कोरोनामध्ये या भरडकोलचं गाव अख्ख्या रायगडमध्ये एकही कोरोनाचा पेशंट या आदरणीय व्यक्तीने दिला. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय डॉक्टर शिंदे यांचा यथोचित सत्कार अखंड कोळी समाजातर्फे आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याचे ते मानकरी ठरत आहेत. शिंदे सरांचं आम्ही आज काय कौतुक करणार की एवढा मायबापाने एकही पेशंट कुठल्याही प्रकारचा पेशंट त्यांनी बोरलीच्या बाहेर जाऊ दिले नाही. भरडकोलमध्ये अखंड पिंपळादेवीची साथ आणि डॉक्टरांच्या साथमुळे माझा अखंड कोळी समाज वाचला. त्याबद्दल कोळी समाजाच्या वतीने आमचे सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वांचे आदर्श रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय रामचंद्रांना विनंती करतो की शिंदे डॉक्टरांचा आपण शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करावा आणि तो सत्कार आदरणीय शिंदे साहेबांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शिंदे साहेब सत्कार स्वीकारत आहेत. आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे अण्णा रामचंद्र बाळा वाघे यांचा यथोचित सत्कार करत आहेत. शाल श्रीफळ आणि आई देवीची प्रतिमा त्यांना बहाल करत आहोत. डॉक्टरांनी ती प्रतिमा पण घ्यावी ही आपल्या कामाची पोचपावती आहे. पिंपळादेवी माते की मल्हार देवाचा एलकोट एलकोट. तर चला मंडळी, आता नारळ आहे ना, आपल्या मानाचा नारळ कोलीवाड्याचा तो विसर्जन करण्याची वेळ आली. कारण की या गावची परंपरा आहे, जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला नारळ विसर्जन झालाच पाहिजे. आणि पब्लिक बघा किती आहे मित्रांनो, हे एकाच गावची पब्लिक आहे आणि आजूबाजूच्या गावची लोक आहेत ना, ती सर्व हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे ना तो बघायला आलेले आहेत. चला, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि 7:30 वाजताचा मुहूर्त होता नारळ दर्याराजाला अर्पण करण्याचा. हा बघा मानाचा नारळ भरडकोल गावचा. आणि हा नारळ वर्षाने आम्ही तुला अर्पण करताव. आमच्या हातून काय चुकापाका होत असतील ते क्षमा कर आणि पोराबाळांना आमच्या गावाला काय रोगरुण येत असेल दुर्पार कर. आणि बारीक सारीक लोक धंद्यावाले आहेत, मोठे धंद्यावाले आहेत, त्यांना अगदी मच्छी अगदी भरपूर आमच्या बदलाला आली पाहिजे आणि मिळली पाहिजे सर्वांना. आणि सर्व आनंदात हौशीत आनंदात खिलीमिलीच्या वातावरणात झाले पाहिजे. आणि काय विघ्न असेल ते दूरपार कर आणि पोराबाळांना अगदी गावाला सांभाळ कर. हर 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 आणि मित्रांनो, आता आपला जो मानाचा नारळ आहे ना तो दर्याराजाला विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे. हे बघा, आणि सगळी लोक दर्याराजाला नारळ अर्पण करताना दिसतात. सगळीकडून नारळ येतात. दर्याराजाला नारळ अर्पण करताना आपण दर्याराजाकडे काय मागणं मागतो? आपण आनंदाने दर्याराजाला नारळ अर्पण केलं आहे की त्या दर्याराजाला आम्ही आज विनंती करत आहोत की आमचे अखंड कोळी समाजाचे मच्छीमार तुझ्यामध्ये येत असतात, त्यांचं नेहमी रक्षण कर आणि त्यांना जे उदरनिर्वाहासाठी आलेले असतात त्यांचं उदरनिर्वाह योग्य प्रकारे होण्यासाठी आज आम्ही मानाने तुला नारळ दिला आहे. त्यांचं कुटुंब सर्वस्वी सगळं दारिद्र्यात आहे, तो पूर्ण दारिद्र्यातून काढून त्यांना संपत्तीमय हो, सगळ्यांना कल्याण हो यासाठी त्याच्यासाठी प्रार्थना करतात. कोणी वादलात नौका गेली
ती सुखरूप येऊ दे. आमचा एकही माणूस कुठेही न ते भटकता व्यवस्थित किनाऱ्यावर येऊ दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे ही विनंती आम्ही दर्याजवळ करत असतो. आणि सहमुखाने सगळ्यांनी आनंदाने आज नारळाचं आम्ही विसर्जन केलेलं आहे. आणि आपण सुद्धा येथे आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलात. अतिशय सुंदररित्या आज यूट्यूब मार्गे आपलं नाव अख्ख्या रायगड नाही तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करत आहात. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. अखंड कोळी समाजाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघत असते आणि आज इथे समारोप झालेला आहे. कारण सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःख मा प्रियात. अशा प्रकारे दर्याराजाला अभिवादन सर्वांनी केलेलं आहे. आपण येऊन आम्हाला जे मुलाचे सहकार्य केल्याबद्दल अखंड कोळी समाजातर्फे आम्ही अखंड कोळी समाज आपला आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. आभारी. जय मल्हार माते की जय. जय श्रीराम. पिंपळा देवी माते की जय. आज भरटकुल कोळी समाजाच्या वतीने कोळी समाजाचा मान, नारळ सोडण्याचा मान परशुराम वाघे यांच्या हस्ते होता. तरी दर्यासागराने तो मानाचा स्वीकार करून पुढच्या वर्षापर्यंत येणारी आपत्ती अगदी सर्व कोळी बांधवांना लाहीप्रमाणे तारून धरून दर्यात येणारी मासळी इकडे भरपूर आणावी अशी भगवंताचरणी प्रार्थना करूया. आणि या झालेल्या उत्सवात सर्व समाज सहभागी झाल्याबद्दल समाजाच्या वतीने समाजाचे आभार मानतो. तसेच हा कोळी समाजाचा नारळ आता शुभमुहूर्तावर संपन्न झाला आणि हा नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. जय श्रीराम. पिंपला देवी माते की जय. मल्हार देवाचा जय मल्हार.